मंडळी, तुम्हाला स्वप्नात कधी शिवलिंग किंवा महादेवांची मूर्ती किंवा फक्त बाहेरून महादेवांचं मंदिर असं काही दिसलंय का? या सगळ्या स्वप्नांना नक्की काय अर्थ असतो? भविष्याचे कुठले संकेत आपल्याला या स्वप्नांमधून मिळतात? स्वप्नशास्त्र याबद्दल काय सांगतं? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया शिवलिंगाबद्दल. जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं एखादं अडकलेलं किंवा खूप प्रतीक्षेत असलेलं, ज्याची तुम्ही खूप वाट बघताय, असं एखादं काम वैयक्तिक आयुष्यातलं तुमच्या होऊ शकतं. होण्याच्या मार्गाकडे ते जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं, त्या कामात तुम्हाला यश सुद्धा मिळेल असा तो संकेत असतो. जर तुम्हाला स्वप्नात असं दिसतंय की तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल तर तुमच्या जीवनातली सगळ्या प्रकारची नकारात्मकता आता दूर होणार आहे असं ते स्वप्न सूचित करतं. हे स्वप्न अतिशय शुभ मानलं जातं आणि तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत, तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे असा या स्वप्नातनं संकेत मिळतो. आणि त्यातही बरं का, जर तुम्ही स्वतः आणि तुमचं संपूर्ण कुटुंब मिळून भगवान शिवशंकरांची पूजा करतात असं काही तुम्हाला स्वप्नात दिसलं तर याचा अर्थ तुम्ही जे काही काम करत आहात किंवा जे काही कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे त्यात तुम्हाला कुटुंबियांचा पाठिंबा मिळणार आहे. हे सुद्धा एक शुभ स्वप्न आहे. आयुष्यात सुख समृद्धी येणार असल्याचा, आनंद येणार असल्याचं हे प्रतीक मानलं जातं. आणि स्वप्नात दिसणारं शिवलिंग जर पांढऱ्या रंगाचं असेल तर याचा अर्थ तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची गंभीर आजारातून सुटका होऊ शकते, आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकतं असा तो संकेत मानला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून विचार करता ईश्वरी कृपा प्राप्त होण्याचा हा संकेत असतो. शिवलिंग स्वप्नात दिसणं म्हणजे जीवनातली सगळी नकारात्मकता दूर होऊन आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करणं, शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे असं धर्मग्रंथानुसार मानलं जातं. तुम्हाला जर स्वप्नात शिवमूर्ती दिसली, आता शिवमूर्ती जी आहे, शिवमूर्तीची पूजा आपण घरात करत नाही, मंदिरातही बहुतेकदा शिवलिंगच पाहायला मिळतं, पण शिवमूर्ती जर तुम्हाला स्वप्नात दिसली तर त्याचा अर्थ असा असतो की मनःशांती तुम्हाला मिळणार आहे, कुठल्या तरी मोठ्या संकटात तुमचं संरक्षण होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं वैराग्याची भावना तुमच्यामध्ये वाढणार आहे असा संकेत मानला जातो. आता शिवमंदिर जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनातील गोंधळ आता संपून तुम्हाला स्थैर्य मिळणार आहे, मनातली भीती दूर जाऊन, अपराधभाव कमी होऊन तुम्ही ईश्वराच्या जवळ जाणार आहात आणि आयुष्यातल्या कठीण समस्या, आजार, संघर्षाचा टप्पा संपून शांतता आणि स्थिरता येणार असल्याचं हा मोठा संकेत असतो. शिवमूर्ती किंवा महादेव पाहणे या गोष्टी सूचित करतं की स्वतःला देवाशी किंवा उच्च शक्तीशी, उच्च ऊर्जेशी तुम्ही जोडत आहात आणि त्याचंच मानसिक शांती हे फळ तुम्हाला मिळतं आहे. आता स्वप्नात जर तुम्ही असं पाहिलं की तुम्ही शिवमंदिराच्या पायऱ्या चढत आहात तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या जीवनात सुख आणि शांतीकडे वाटचाल करत आहात. तुमच्या आयुष्यातून संघर्षाचा